नमस्कार। मी आज रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने आज पुणे महापालिका आयुक्त माननीय भोसले साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाची प्रक्रिया अशी आहे की पुणे शहरामध्ये जे चर्मकार बांधव व नगर पथविक्रेत्यांवर होणारा अन्याय अत्याचार जे आज पुणे महापालिकाच्या हद्दीमध्ये जे नगर पथविक्रेते चर्मकार बांधव आहे जे रस्त्यावर बसून गठाई करतोय, आज त्यांचं संरक्षण नाही, यांना स्टॉल ठेवण्यास परवानगी देत नाहीत। यासाठी आज एक रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून असताना एक मी टोकाची भूमिका घेतलेली आहे। टोकाची भूमिका अशी आहे की येत्या 16 तारखेपर्यंत 16/7 रोजी पुणे महापालिकाच्या गेटला लॉक मारून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल। आमरण उपोषणचा संदर्भ असा आहे की जे केंद्र शासनाने निवडणूक लावलेली होती नगर पथविक्रेता म्हणून, आज त्या नगर पथविक्रेत्यांचे जे निवडून आलेले व्यक्ती जे आहेत तेच या लोकांच्या विरोधात आहेत। ते आयुक्तांना असं सांगतात की बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचं नाही। तर आम्ही एक जॉब आयुक्तांना तो विचारतोय की बायोमेट्रिक का सर्वेक्षण करायचं नाही। या संदर्भात जे आयुक्तांना जे आम्ही पत्र दिलेलं आहे, केंद्र सरकारचा एक रूल्स आहे, एक GR आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जे निवडणूक लावल्या जातात नगर पथविक्रेत्यांच्या, तर याच्यामध्ये दर 5 वर्षाला बायोमेट्रिक सर्वेक्षण महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यामध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे। तर ह्याच पद्धतीने जे GR काढलेला आहे त्या GRची अंमलबजावणी पुणे महापालिकाने केलेली नसतानाही आज गेल्या 10 वर्षापासून पुणे महापालिका फक्त कमवायचे धंदे करत आहेत आणि चर्मकार समाजाला व नगर पथविक्रेत्यांना डावळाडाव करायची कोशिश करत आहेत। नगर पथविक्रेत्यांमध्ये चर्मकार बांधवांमध्ये चर्मकार बांधव हा रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतोय, एक गठाई करतोय। गठाई म्हणजे रस्त्यावर कोणाची चप्पल तुटली, कोणाचे बूट फाटले, अशा लोकांची सेवा देऊन आज सेवा करतोय। आज महाराष्ट्र शासन आपल्याला स्टॉल देते चर्मकार बांधवांना, ते ठेवण्यास परवानगी देत नाही। त्यांच्या स्टॉलवर हातोडा टाकतात, हे लोक उचलून नेतात, बुलडोजर टाकतात, तोडून फेकून देतात भंगारमध्ये। म्हणजे हा महाराष्ट्र शासनाचा पुणे महापालिकाचे आयुक्त व अतिक्रमण विभागाचे लोक मोठ्या प्रमाणात हा अपमान करत आहेत। तुम्ही अपमान महापालिका करत आहे शासनाचा, तर शासनाची निधी कशाला घेताय? शासनाची निधी घेऊ नका। आज एक स्टॉल उचलतात तर त्याचं 10,000 रुपयाची पावती भरावं लागते। महिन्यात 2-2, 3-3 पावत्या कुठून भरणार व्यक्ती? लोक गांजा विकून पावत्या भरणार का? असंच पुणे शहरामध्ये ड्रग्स प्रकरण चालू आहे। तर ह्या नगर पथविक्रेत्यांनी आयुक्तांनी असं द्यावं की यांना ड्रग्स विकायचे धंदे चालू करून देण्यात यावे, अशी आयुक्तांना आम्ही मागणी करतोय। आज लोकांच्या मध्ये इतका भेद निर्माण होतोय की आज चर्मकार समाज असू द्या, नगर पथविक्रेत्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत। तर याच्यामध्ये जे सर्वांसाठी जे आपण लढा देत आहे की बाबा यांचे स्टॉल, यांचे लेकरं बाळ, हा आज धंदा करेन तर संध्याकाळी खाणार, अशा लोकांसाठी आम्ही लढा देत असताना अतिक्रमण विभाग जे आहे, जे त्याच्यामध्ये माननीय उपायुक्त माधव जगताप साहेब, नंदकर साहेब, हे दोन्ही उपायुक्त अतिक्रमण विभागाला आहेत। गेल्या 2 जानेवारीला एक उपोषण केलं होतं। ह्याच संदर्भात यांनी आम्हाला एक लेखी स्वरूपात उत्तर दिलं होतं की आम्ही 1-2 महिन्यात सर्वेक्षण करतो यांचे, तरी आत्तापर्यंत सर्वेक्षण केलं गेलेलं नाही। आज आम्ही निवेदन दिलं आयुक्तांना की सर, आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही उत्तर दिलं होतं की 1-2 महिन्यात सर्वेक्षण करतोय, पण आतापर्यंत सर्वेक्षण नाही केलं गेलंय। आज बायोमेट्रिक सर्वेक्षण करणं म्हणजे ह्या नगर पथविक्रेत्यावर जे चालणारा हातोडा
हा थांबू शकतो। आज पुणे शहरामध्ये जे 15ही क्षेत्रीय कार्यालयाचे जे संयुक्त कारवाई लावल्या गेलेली, आज लाखोच्या संख्येमध्ये जे नगरपथ विक्रेते यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार हा महापालिकेतर्फे होत आहे। आणि चर्मकार समाजासाठी जे लढा देतोय, नगरपथ विक्रेत्यासाठी जे लढा देतोय, महापालिकाने चर्मकार समाजाला 3x4चा स्टॉल ठेवण्यास परवानगी द्यावे, नगरपथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण करावे अशी आमची मागणी आहे। आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत असताना आमची मदत करण्यासाठी TV10 हे जे न्यूज चॅनल आहे यांचा आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो की आमचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवतात। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.